प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की आज या सायंकाळच्या समय देव परमेश्वराने आमच्या मेथडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरच्या या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची ही सुसंधी आम्हाला दिलेली आहे. आमचा जिवंत देव परमेश्वर हा खरोखर आमच्यावर कृपा करणारा आहे. त्याची दयाकृपा आमच्या जीवनावर आहे. म्हणून याकरिता त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. तो पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला त्याच्या आत्म्याद्वारे चालवित आहे. त्याचा आत्मा जो कैवारी आम्हासाठी म्हणून पाठविला गेला, तो पवित्र आत्मा आम्हाला आमच्या जीवनामध्ये चालवित आहे. म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो आणि त्याची स्तुती असो, की त्या परमेश्वराने आम्हाला त्याच्याद्वारे आशीर्वादित केलेलं आहे. ही वेळ आपण प्रभूच्या हातामध्ये सुपूर्द करूया. जे लोक या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले जात आहेत, त्या प्रत्येकांना देखील आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. आणि निश्चित देवाच्या सानिध्यामध्ये व्यतीत होणारी ही वेळ आमच्या प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाची होईल. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही या समय तुझ्या चरणाजवळ येत आहोत, तुझी स्तुती करीत आहोत, तुझे उपकार मानित आहोत बापा. कारण प्रभू परमेश्वरा, या आठवड्यामध्ये तू आमचा सांभाळ करीत आहे, प्रतिपाळ करीत आहे आणि प्रभू परमेश्वरा, तुझा आशीर्वाद तू आम्हाला पुरवित आहे. म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. यावेळी प्रभू विशेष प्रकारे प्रभू आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत बापा, की प्रभू की त्या परमेश्वरा, या समय तुझ्या आत्म्याची उपस्थिती आम्हामध्ये असू दे, तुझ्या आत्म्याचं पुढारीपण आम्हास प्राप्त होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या सानिध्यामध्ये व्यतीत होणारी वेळ आमच्या प्रत्येकाकरिता प्रभू तू आध्यात्मिक लाभाची, वाढीची कर, हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे. प्रभू, आमचं जीवन सर्वस्व आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. ही प्रार्थना आमचा धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणाम मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो, देवाची स्तुती असो. या आपण यावेळी गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करूया, आराधना करूया आणि या गीतादरम्यान आपलं समर्पण आपण पुन्हा एक वार आमच्या जिवंत देवाला करू, की त्या परमेश्वराने विशेष प्रकारे आमच्या स्तवनाचा यज्ञ मान्य करून घ्यावा. या आपण मिळून या स्तवनामध्ये परमेश्वराच्या सानिध्य आपण उपस्थित होऊया. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता, विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. अग्नितुल रसना जरी, अग्नितुल रसना जरी, आता नये आम्हावरी, तथापि तूची ती भरी, आत्मा पुरता देवा, आत्मा पुरता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. त्यास वरुनी आमनी, त्यास वरुनी आमनी, वारी अधे सारी जनी, ख्रिस्तामधी जगवुनी, देई सौख्यता देवा, देई सौख्यता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता.
ख्रिस्त सत्य जाणावया, ख्रिस्त सत्य जाणावया, तेवी तुझी प्रीती दया, वचना तुझा समजावया, आत्मा दे आता देवा, आत्मा दे आता, विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता, त्याच्या सहवासे अति, त्याच्या सहवासे अति, आशा खरी मनाप्रती, दुःखातही आधारती, तैसी मरता देवा, तैसी मरता, विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता, विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, घुटने टिकाकर सिर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए, घुटने टिकाकर सिर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, मैं सब झुकाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा,
यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, यीशु दीवान है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा देवाची स्तुती असो प्रियांनो. यावेळी गीत गायल्यानंतर आपण विशेष प्रकारे देवाच्या वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. पण त्या अगोदर आपण प्रार्थना करूया. जी स्तुती आराधना आपण प्रभूची केलेली आहे ही परमेश्वराने मान्य करावी आणि याचा देखील आध्यात्मिक लाभ आम्हास आमच्या जीवनामध्ये द्यावा, म्हणून आपण त्या प्रभूकडे यावेळेस आपली दृष्टी लावूया. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय बापा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आहोत, कारण प्रभू तू आम्हाला सदोदित तुझ्या छत्रछायेमध्ये सांभाळून ठेवतो बापा. प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वरा त्या सावलीमध्ये प्रभू तू आम्हाला सुरक्षित राखत आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. आज आमच्याद्वारे प्रभू जे स्तवन करण्यात आलं ते स्तवन प्रभू तू मान्य करून घे. आणि प्रभू परमेश्वर आम्ही तुला विनंती करतो पित्या, या स्तवनाचा आध्यात्मिक लाभ तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होऊ दे. प्रेमळ पित्या, आता तुझ्या वचनांकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत प्रभू. तुझ्या वचनांद्वारे देखील प्रभू तू आमच्याशी बोल प्रभू, आम्हाला आशीर्वाद दे, हीच आमची या समय तुला विनंती. आणि प्रभू आमच्यासाठी जे गरजेचं तुझं वचन आहे प्रभू ते आम्हाला प्राप्त व्हावं, आम्ही या समय तुला विनंती करीतो. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत आणि प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक प्रभू. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आपण यावेळी विशेष प्रकारे आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या वचनांचं वाचन करूया. आपण यावेळी नवीन करार यातील रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 9 ते 11 आपण यावेळेस वाचणार आहोत. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 9 ते 11 आम्हास येण्याप्रमाणे सांगते, परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करेल. परमेश्वर देव वाचलेली ही वचने आज आमच्या मनन चिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर हा आमच्यावर प्रीती करीत आहे, आमच्यावर कृपा करीत आहे. आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ व पवित्र नावात आपण प्रत्येकाला सलाम. आणि आजच्या या प्रार्थनेमध्ये पुन्हा एक वार आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. आज आम्ही जेव्हा देवाच्या वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत, या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आमच्या मननाचा विषय जो आम्ही घेत आहोत तो हा की ख्रिस्ताच्या ठायी आम्ही जगतो. ख्रिस्ताच्या ठायी आम्ही जगतो. इन ख्राइस्ट वी लिव्ह. इन ख्राइस्ट वी लिव्ह. ख्रिस्ताच्या ठायी आम्ही जगतो. प्रियांनो, खरोखर आम्ही जे या जगामध्ये देवाचे निवडलेले म्हणून आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, देव परमेश्वर जो आमच्यावर कृपा करीत आहे त्याच्या चांगुलपणाचा अनुभव रोज आणि रोज जे आम्ही आपल्या जीवनामध्ये घेत आहोत, आम्ही निश्चित अर्थाने ख्रिस्ताच्या ठायी जगत आहोत. जर आम्ही पाहिलं आमची निवड देवाने कशा प्रकारे केली या गोष्टीकडे जर आम्ही पाहतो, तर त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवून त्याने आमची निवड केलेली आहे. त्याने आम्हाला स्वतःसाठी वेगळं केलेलं आहे. त्या देव परमेश्वराने आम्हाला त्याच्याकरिता निवडून घेतलं. गॉड हॅज चोजन अस थ्रू जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्ताच्या करवी त्याने आम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा या जगामध्ये आपलं जीवन जगत आहोत, या जगामध्ये आम्ही ख्रिस्ताच्या ठायी आहोत. आणि म्हणून आम्ही मननाचा विषय घेतलेला आहे, इन ख्राइस्ट वी लिव्ह. ख्रिस्ताच्या ठायी आम्ही जगतो. आम्ही कुठल्या जगातील गोष्टींच्या ठायी जगत नाही. देवाचे निवडलेले लोक जगातील कुठल्या तंत्रविज्ञानांच्या आधारे आपलं जीवन जगत नाही. देवाचे निवडलेले लोक हे कुठल्या विशेष प्रकारे आधुनिक गोष्टींच्या आधारे आपलं जीवन जगत नाही. जगातील देवाचे जे निवडलेले लोक आहेत, जेव्हा आपल्या या जगामध्ये जेव्हा ते आपल्या जीवनाची वाटचाल करीतात, या जगामध्ये धन दौलतीच्या आधारावर ते आपलं जीवन जगत नाही.
आम्ही देवावर विश्वास ठेवतो, देवाने आम्हाला निवडलेलं आहे, त्याच्यासाठी वेगळं केलेलं आहे, हा आमचा विश्वास आहे आणि त्या ख्रिस्ताच्या ठायी आम्ही आपलं जीवन जगतो. आमचा सर्वतोपरी जो आधार आहे तो केवळ ख्रिस्त आहे आणि त्या ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही आपल्या जीवनामध्ये या जगात आम्ही वाटचाल करीत आहोत. प्रत्येक पाऊल पुढे आम्ही टाकत आहोत. रोज जो दिवस आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो त्या प्रत्येक दिवसामध्ये आम्ही ख्रिस्ताच्या समवेत आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत. जो दिवस आम्हाला मिळालेला आहे तो दिवस आम्ही ख्रिस्ताच्या सोबत सुरू करीतो, ख्रिस्तासोबत आम्ही जगतो आणि ख्रिस्ताच्या समवेतच आमच्या तो दिवसाची शेवट होऊन पुन्हा एक वार नवीन दिवस देखील आम्हाला प्रभूद्वारे त्या ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. माझ्या प्रियांनो, जेव्हा या पवित्र शास्त्रातील आजची जी वचनं आम्ही वाचलेली आहेत, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय वचन 9 ते 11 या वचनांकडे जेव्हा आम्ही पाहतो तर विशेष प्रकारे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की जो पौल आहे तो प्रभू येशू ख्रिस्तावर जोर देत असलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. पौलाने आपल्या जीवनाचा एक निश्चय केला होता की मी ख्रिस्ताच्या ठायी जगतो, माझ्यासाठी जगणे हे ख्रिस्त आहे आणि मरणे हे माझ्यासाठी लाभ आहे. त्याने स्पष्ट भाषेमध्ये बोलले. गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20वा वचन त्याने जणू काही एक साक्ष दिली, त्याने ग्वाही दिली, त्याने ही घोषणा दिली, ही हॅज प्रोक्लेम्ड दॅट आय लिव्ह इन क्राइस्ट. मी ख्रिस्ताच्या ठायी जगतो आणि म्हणून तो म्हणतो की जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे. का? कारण मरणानंतरही मी कुठे जाणार आहे तर माझ्या ख्रिस्तासोबतच जाणार आहे, माझ्या ख्रिस्तासोबत मी असणार आहे. आणि म्हणून तो मोठ्या विशेष प्रकारे अभिमानाने तो ही गोष्ट त्या ठिकाणी प्रगट करीत आहे, अभिमानाने ही गोष्ट तो सांगत आहे, या गोष्टीची तो साक्ष देत आहे की मी ख्रिस्ताच्या ठायी जगतो. ख्रिस्त जो आहे तो विशेष प्रकारे आय लिव्ह इन क्राइस्ट, मी ख्रिस्ताच्या ठायी मी आपलं जीवन जगत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जेव्हा या रोमकरास पत्राकडे आम्ही पाहतो, रोमकरास पत्रातील 7वा अध्याय जर आम्ही पाहिला तर 7व्या अध्यायामध्ये आम्हाला पौल जो आहे तो एका गुंतागुंतीमध्ये अडकलेला आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतो. आम्हाला असं वाटतं की पौल जो आहे तो कुठेतरी दुविधा मनस्थितीमध्ये अडकलेला आहे आणि ती दुविधा मनस्थिती कशाची आहे तर या ठिकाणी आम्हाला दिसून येईल की तो पाप, त्यासोबतच देह स्वभाव जो आहे, आध्यात्मिक जीवन जे आहे, यामध्ये कुठेतरी तो संभाषण करीत असलेला आम्हाला 7व्या अध्यायामध्ये दिसून येतो. रोमकरास पत्राचा 7वा अध्याय आणि त्याचे विशेष प्रकारे 7 ते 25 वचनं जर आम्ही पाहिली तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं की मनुष्याच्या जीवनामध्ये दैहिक भावना आणि आध्यात्मिक भावना यांच्यामधील जो लढा आहे त्याविषयी तो बोलत असलेला आम्हाला तेथे दिसून येतो. आणि आम्हाला दिसतो की तो या दूषित अवस्थेमध्ये आहे की अशा परिस्थितीमध्ये मी काय करावे, अशा परिस्थितीमध्ये मी कोठे आहे, अशा परिस्थितीमध्ये माझी भूमिका काय आहे, अशा परिस्थितीमध्ये मी काय केले पाहिजे, याविषयी आम्ही पाहतो की तो विशेष प्रकारे त्या वचनांमध्ये तो बोलत असलेला आम्हाला दिसतो. आणि म्हणून मानवाच्या जीवनातील त्याच्या दैहिक भावना आणि त्याच्या आध्यात्मिक भावना यामधील जो लढा आहे त्यामध्ये तो गुरफटलेला आहे, त्यामध्ये तो अडकून गेलेला आहे, अशा प्रकारे आम्हाला 7व्या अध्यायामध्ये दिसतो. पण माझ्या प्रियांनो, जेव्हा 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, या 8व्या अध्यायाची सुरुवातच करीत असताना आम्हाला दिसून येतो की जणू काही त्या गुंतागुंतीच्या विचारातून, त्या गुंतागुंतीच्या समस्येतून, त्या गुंतागुंतीच्या गोष्टीतून तो जणू काही सुटलेला आहे, त्याला उत्तर मिळालेलं आहे. तो प्रश्नात्मक परिस्थितीमध्ये 7व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसून येत आहे की जीवन, मरण, पाप, देह स्वभाव यामधील ज्या गोष्टी आहेत, यामधील जी तफावत त्याला दिसून येत आहे, जे प्रश्न तो करीत आहे, त्यानंतर आम्हाला 8वा अध्याय जर आम्ही पाहिला तर यामध्ये त्याला जणू काही उत्तर मिळालेले ही गोष्ट आम्हाला दिसून येते. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की तो आम्हाला येशू ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगणे म्हणजे काय आहे याविषयी तो 8व्या अध्यायामध्ये आम्हाला सांगतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तो हे बोलतो की ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे जीवन जगणे आहे. ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे जीवन जगणे आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा आम्ही चालतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा आम्ही वागतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा आम्ही विशेष प्रकारे प्रत्येक पाऊल उचलतो, त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या ठायी आपलं जीवन जगू शकतो. त्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करू शकतो. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं तर या 8व्या अध्यायातील 9 ते 11 वचनं जर आम्ही पाहतो किंवा 1 ते 11 वचनं जर आम्ही पाहिली तर या 11 वचनांमध्ये आम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात. ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे काय? तर पहिली महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली तर आम्हाला या ठिकाणी दिसून येईल रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि पहिलं वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी 1, 2, 3 वचनं अशा प्रकारे सांगतात, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमांपासून मुक्त केले आहे.
कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविली. आणि चौथं महत्त्वाचं वचन म्हणतं, यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. आता या ठिकाणी पहिली महत्त्वाची गोष्ट आम्ही ही पाहतो किंवा ही शिकतो या वचनांच्या माध्यमातून की ख्रिस्त येशूमध्ये जीवन जगणे म्हणजे काय किंवा ख्रिस्ताच्या ठायी आम्ही जगतो म्हणजे काय, तर वी लिव्ह बियॉन्ड सिन. आम्ही पापाच्या पलीकडे आपले जीवन जगतो. आम्ही पापामध्ये राहत नाही. कारण वचन म्हणतं जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. दंडाज्ञा कशाची, तर दंडाज्ञा पापाची. रोमकरास पत्रेचा 3 अध्याय 21 वचन आम्हाला सांगतं की पापाचे वेतन काय आहे, मरण आहे. माझ्या प्रियांनो, पापाचे वेतन मरण आहे. रोमकरास पत्र 6 अध्याय 23 वचन आम्हाला सांगतं पापाचे वेतन मरण आहे. म्हणजे पाप जे आहे त्याच्याद्वारे आम्हाला दंड मिळणार आहे, त्याच्याद्वारे आमच्यावर दंडाज्ञा होणार आहे. पाप जे आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे देवापासून आम्हाला विभक्त करणार आहे. पण जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या ठायी आपलं जीवन जगतो त्यावेळेस या पापाच्या पलीकडे आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करतो. वी लिव्ह बियॉन्ड सिन, बियॉन्ड सिनफुल लाईफ. पापमय जीवनाच्या पलीकडे आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करीतो. आणि म्हणून आम्ही जर पाहतो जो पाप करीतो तो पापाचा दास होतो. योहान कृषीवर्तमान याचा 8 अध्याय वचन 31 ते 38 जर आम्ही पाहिले तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा यहुद्यांबरोबर संवाद साधत आहे त्यावेळेस तो म्हणतो की जो पाप करीतो तो पापाचा दास होतो, पण जेव्हा सत्य तुम्हाला समजेल तेव्हा सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हे सत्य काय आहे, तर येशू ख्रिस्त आहे. ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे पापाच्या पलीकडे आपल्या जीवनाची वाटचाल करणे आहे. पापाच्या पलीकडे जीवन जगणे आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही म्हणतो की इन क्राइस्ट वी लिव्ह, दॅट मीन्स वी लिव्ह बियॉन्ड सिनफुल लाईफ. पापमय जीवनाच्या पलीकडे आम्ही जगतो. जेव्हा आम्ही म्हणतो ख्रिस्ताच्या ठायी आम्ही जगतो. ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे पापाच्या पलीकडे आपल्या जीवनाची वाटचाल करणे होय. माझ्या प्रियांनो, आज आम्ही आपल्या स्वतःच्या जीवनाकडे आम्हाला पाहणं गरजेचे आहे. आज आम्ही पापाच्या पलीकडे जीवन जगत आहोत काय? देवाने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये पाठवून आम्हाला विशेष प्रकारे पापाच्या पलीकडील जीवन दिलेलं आहे. पापामधून त्याने आम्हाला मुक्त केलेलं आहे. पापाची कसल्याच प्रकारची दंडाज्ञा आमच्या जीवनावर नाही आहे, पण त्याने आम्हाला पापापासून मुक्त केलेलं आहे. आम्हाला त्याच्या पलीकडील जीवन देवाने त्या ख्रिस्ताच्या ठायी दिलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये जगणे, ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे पापाच्या पलीकडे होणे, पापापासून मुक्त होणे, पापाच्या बंधनातून स्वतःची सोडवणूक करून घेणे आहे. आणि आज आम्ही प्रत्येकजण तशाच प्रकारे असलो पाहिजे, कारण आम्ही ख्रिस्ताच्या ठायी जगत आहोत. आम्ही ख्रिस्ताच्या ठायी आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत. म्हणून माझ्या प्रियांनो, आज आम्ही स्वतःला प्रश्न करूया, स्वतःला विचारूया, मी ख्रिस्ताच्या ठायी जगत असताना मी पापामध्ये आहे की मी पापाच्या पलीकडे आहे, की पापामधून मी सोडविलेलं आहे, पापातून माझी सुटका झालेली आहे किंवा नाही. हा प्रश्न आज आम्हाला स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचे आहे. माझ्या प्रियांनो, when we say in Christ we live, that means we live beyond sinful life. आम्ही पापमय जीवनाच्या पलीकडे आम्ही जगणारे देवाच्या ठायी, ख्रिस्ताच्या ठायी असलेले आम्ही त्याचे लोक होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहतो तर आम्हाला या ठिकाणी दिसून येते. पुढे जर वचन आम्ही पाहतो, रोमकरास पत्र याचा 8 अध्याय वचन 5 पासून पुढे जर आम्ही वाचले तर 8व्या वचनापर्यंत अशा प्रकारे आम्हाला कळते, कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती ही की जे विशेष प्रकारे ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगतात ते देह स्वभावाच्या पलीकडे आपले जीवन जगतात. दोज हू आर लिव्हिंग इन क्राइस्ट, दोज हू से इन क्राइस्ट वी लिव्ह, दे आर लिव्हिंग बियॉन्ड फ्लेश. आम्ही देह स्वभावाच्या पलीकडे आपल्या जीवनाची वाटचाल करीतो. आम्ही देह स्वभावाच्या पलीकडे आमच्या जीवनाची आम्ही वाटचाल करतो. माझ्या प्रियांनो, आम्ही देह स्वभावामध्ये अडकलेले नाही आहोत. जर आम्ही देह स्वभावाचे चिंतन करणार आहोत तर आम्हाला मरण हे आमच्या वाट्याला येणार. वचन म्हणतं देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन असे आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देह स्वभाव जो आहे, देह स्वभावाकडे आम्हाला गोष्टी लावायची नाही, आपलं चित्त लावायचं नाही आहे, पण आम्हाला देवाकडे आपलं चित्त लावायचं. आणि देवाकडे चित्त लावण्याकरिता त्याने आपला एकुलता एक पुत्र ख्रिस्त जो आहे तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये जेव्हा आपल्या जीवनाची वाटचाल करीतो त्यावेळेस या देह स्वभावाच्या देखील पलीकडे आम्ही जगत असतो.
देह स्वभावातील गोष्टींमध्ये आम्ही अडकून राहत नाही. देह स्वभावातील ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला विशेष प्रकारे त्यामध्ये आम्हाला गुरफटून ठेवू शकत नाही, कारण आम्ही ख्रिस्ताच्या ठायी जगत आहोत. जर आम्ही वचन पाहतो तर आम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. आम्ही गलतीग्रास पत्र याचा 5वा अध्याय जर आम्ही पाहिला तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येईल, वचन म्हणतं, मी तर म्हणतो, दावीद त्या ठिकाणी बोलत आहे, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. आम्ही अगोदरच म्हटले की पौलाला उत्तर मिळालेलं आहे त्याच्या दूषित अवस्थेमध्ये, त्याच्या ज्या विशेष प्रकारे दैहिक, मानसिक, आध्यात्मिक गोष्टींमध्ये जो लढा त्याच्या विचारांमध्ये चालू होता, त्याचं जे उत्तर त्याला मिळालं ते हे की ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे पवित्र आत्म्याच्याद्वारे चालणे आहे. पवित्र आत्म्याच्याद्वारे चालणे. आणि म्हणून या दुसऱ्या गोष्टीचं उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळतं की ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे काय, तर आम्ही देह स्वभावाच्या पलीकडे जीवन जगण्याने हे कशा प्रकारे आम्ही जगू शकतो, तर वचन म्हणतं आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आम्हाला देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं आहे. जो कैवारी आम्हाला दिलेला आहे, जो आम्हाला सहाय्यक प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे, जी देणगी देवाने येशू ख्रिस्ता करवी आम्हाला देण्याचं अभिवचन दिलं होतं, ती देणगी जेव्हा येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेल्या त्या पवित्र आत्म्याच्या स्वरूपात जेव्हा आम्हाला मिळालेलं आहे, वचन या ठिकाणी म्हणतं त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. कारण जेव्हा या आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालणार आहात त्यावेळेस तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. माझ्या प्रियानो, इन क्राइस्ट वी लिव्ह, दॅट मीन्स वी लिव्ह बियॉन्ड फ्लेश. आम्ही देह स्वभावाच्या पलीकडे आपलं जीवन जगतो आणि ते आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे चालल्याने प्राप्त करीतो. कारण जेव्हा आम्ही आत्म्याच्या द्वारे चालू, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालू, त्यावेळेस आम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही, हे देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं. आणि म्हणून आम्हाला विशेष प्रकारे या देवाच्या वचनाद्वारे चालत असताना, या देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालत असताना, माझ्या प्रियांनो, आम्हाला देह स्वभावाच्या पलीकडे आपलं जीवन जगायचं आहे. देवाने आमची निवडच त्याकरिता केलेली आहे. आम्ही देह स्वभावामध्ये अडकून राहू नये, आम्ही विशेष प्रकारे पापामध्ये अडकून राहू नये, आम्ही त्याच्या पलीकडे आपलं जीवन जगावं, यासाठी देवाने तुमची आणि माझी निवड त्याच्यासाठी केलेली आहे. इन क्राइस्ट वी लिव्ह बियॉन्ड फ्लेश. आम्ही ख्रिस्ताच्या ठायी जगतो म्हणजे आम्ही देह स्वभावाच्या पलीकडे आपल्या जीवनाची वाटचाल करीतो. आणि माझ्या प्रियांनो, हे आमच्यासाठी फार फार गरजेचं आहे. आम्ही देह स्वभावामध्ये अडकून राहू नये, देह स्वभावाच्या गोष्टींमध्ये आम्ही स्वतःला गुरफटून घेऊ नये. कारण माझ्या प्रियांनो, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला निश्चितच आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवापासून दूर घेऊन जाणार आहे. देह स्वभावाच्या गोष्टी कुठल्या, तर आम्ही गलतीग्रास पत्र याचा 3रा अध्याय पाहिला, वचन 5 पासून पुढे जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं, पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. हे जे दैहिक कामं आहेत, या दैहिक कामांना तुम्हाला जीवे मारावयाचे आहेत. या मूर्तीपूजेच्या ज्या गोष्टी आहेत, स्वतःच्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देता. तुम्ही अमंगळपणा, कामवासना, कुवासना यामध्ये जेव्हा अडकून राहता त्यावेळेस तुम्ही या देह स्वभावाच्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देता. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की या दैहिक स्वभावाच्या गोष्टीतून आम्हाला स्वतःची सोडवणूक करावयाची आहे, यातून आम्हाला स्वतःला मुक्त करावयाचे आहे. या गोष्टीला देवाचं वचन म्हणत आहे, यांना तुम्ही जीवे मारा. कारण देवाचा कोप, जे लोक अशा प्रकारे आपलं जीवन जगतात, देह स्वभावामध्ये आपलं जीवन जगतात, त्यांच्यावर देवाचा कोप जो आहे तो होतो. गलतीग्रास पत्र 3रा अध्यायाचं 6वं वचन म्हणतं, त्यामुळे देवाचा कोप होतो. जर देह स्वभावामुळे आम्ही जगू, माझ्या प्रियांनो, देह स्वभावामध्ये आम्हावर देवाचा कोप भडकणार आहे, देवाचा क्रोध भडकणार आहे. म्हणून या गोष्टींपासून आम्हाला स्वतःला विशेष प्रकारे स्वतःची सोडवणूक करायची आहे. देवाने जेव्हा आमची निवड केली नव्हती त्याच्या अगोदर आम्ही अशाच प्रकारे आपलं जीवन जगत होतो. पण जेव्हा आता देवाने आमची निवड केलेली आहे, निवडीनंतर माझ्या प्रियांनो, देह स्वभावाच्या प्रत्येक गोष्टींना आम्हाला आमच्या जीवनातून दूर करावयाचं आहे, त्याच्यावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. आम्ही विशेष प्रकारे देव आणि पाप या गोष्टींना दोघांना आपल्या जीवनामध्ये सोबत घेऊन चालू शकत नाही. एक तर आम्ही देवाची चाकरी करू किंवा मग आम्ही विशेष प्रकारे या जगातील जी हे कुवासना आहेत यांची आम्ही चाकरी करू. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही विशेष प्रकारे आमच्या जीवनामध्ये त्या देव परमेश्वराच्या सोबत आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना त्या प्रभू समवेत आम्ही देह स्वभावाला आम्ही जीवे मारावे, देह स्वभावाला आम्ही जीवे मारावे. त्या देह स्वभावाच्या अधीन आम्ही आपल्या जीवनामध्ये होऊ नये, पण त्याला आम्हाला आपल्या जीवनामध्ये जीवे मारावयाचं आहे, हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. माझ्या प्रियांनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही वचनातून आज समजून घेण्याचा प्रयत्न केला की ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगणे म्हणजे काय, तर इन क्राइस्ट वी लिव्ह मीन्स वी लिव्ह बियॉन्ड डेथ.
वी लिव्ह बियॉन्ड डेथ. आम्ही मरणाच्याही पलीकडे जीवन जगणे आहे, कारण ख्रिस्तामध्ये जीवन आहे. आत्म्याचे चिंतन हे जीवन असे आहेत, देवाचं वचन म्हणतं. जर देह स्वभावाचे चिंतन करू तर मरण आपल्याला लाभेल, पण माझ्या प्रियांनो, जर आत्म्याचे चिंतन करणार आहोत तर आम्हाला जीवन मिळेल. जीवन हे येशू ख्रिस्ताच्या ठायी आहे, आणि ख्रिस्तामध्ये जेव्हा आम्ही जगतो, ख्रिस्ताच्या ठायी जेव्हा आम्ही जगतो, माझ्या प्रियांनो, आपण मरणाच्याही पलीकडे आहोत. मरणाच्या पलीकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या करवी आम्हाला सार्वकालिक जीवन हे देण्यात आलेलं आहे. सार्वकालिक जीवन हे आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून योहान कृषीवर्तमान 3 अध्याय 16 वचन सांगतं, जो कोणी त्या परमेश्वरावर, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्या येशू ख्रिस्ताच्या करवी सार्वकालिक जीवन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं. म्हणून जेव्हा ख्रिस्ताच्या ठायी आम्ही जगतो, याचा अर्थ माझ्या प्रियांनो, आम्ही मरणाच्या पलीकडेही जीवन जगणारे आहोत. देवाने आम्हाला जीवन दिलेलं आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आमच्यासाठी मरण हे शेवट नाही आहे, त्या मरणाच्या पलीकडे देवाच्या ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगणारे आम्ही त्याचे लोक आहोत. आणि म्हणून ह्या गोष्टी, 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे काय, तर ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगणे म्हणजे पापाच्या पलीकडे जीवन जगणे आहे, पापापासून मुक्त होऊन जीवन जगणे आहे. ख्रिस्ताच्या ठायी जगणे म्हणजे काय, तर देह स्वभावाच्या पलीकडे, देह स्वभावाच्या देखील बंधनातून सुटका होऊन, सोडवणूक होऊन, मुक्त होऊन ख्रिस्तासाठी जीवन जगणे आहे. आणि ख्रिस्ता ठायी जीवन जगणे म्हणजे काय, तर मरणाच्याही पलीकडे जीवन जगणे आहे. वी कॅन लिव्ह बियॉन्ड सिन, वी कॅन लिव्ह बियॉन्ड फ्लेश, वी कॅन लिव्ह बियॉन्ड डेथ. आम्ही या पापाच्या, देह स्वभावाच्या आणि मरणाच्या पलीकडे जीवन जगणारे आम्ही देवाचे लोक होतो. म्हणून जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो की आज देव परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला आमच्यामध्ये तो जीवन देऊ इच्छित आहे. वचन म्हणतं, आम्ही जे देवाचं वचन वाचलेलं आहे ते म्हणतं, तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत नाही आहे, तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही. तुम्ही देहाच्या अधीन नाही आहे, पापाच्या अधीन नाही आहे, तुम्ही मरणाच्या अधीन नाही आहे, तर पुढं वचन म्हणतं आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही, म्हणजे तो पापाचा आहे, म्हणजे तो देह स्वभावाचा आहे, म्हणजे तो मरणाच्या स्वाधीन आहे. ज्याला ख्रिस्त मिळालेला नाही, माझ्या प्रियांनो, तो अजूनही पापात आहे. ज्याला ख्रिस्ताची ओळख झालेली नाही, तो अजूनही देह स्वभावातून त्याची सुटका झालेली नाही. ज्याला अजूनही ख्रिस्त मिळालेला नाही, तो अजूनही पापाच्या अधीन असा आहे, मरणाच्या अधीन आहे तो. म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला जेव्हा ख्रिस्त मिळालेला आहे, आम्ही जेव्हा ख्रिस्ताच्या अधीन आहोत, आम्ही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे आम्ही पापमुक्त आहोत, आम्ही देह स्वभावातून आमची सुटका झालेली आहे, आणि आम्ही सार्वकालिक जीवनाकडे चालणारे, अग्रेसर होणारे देवाचे लोक आहोत. यासाठी जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. हे सुंदर असं वचन देव परमेश्वराने आज आम्हाला दिलेलं आहे. इन ख्राइस्ट वी लिव्ह म्हणजे पापापासून मुक्त होऊन जीवन जगणे आहे, देह स्वभावातून मुक्त होऊन जीवन जगणे आहे, आणि मरणाच्या पलीकडे सार्वकालिक जीवनामध्ये जीवन जगणे आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रयास करूया की मी ख्रिस्ताच्या ठायी जगेल, म्हणजे मी पाप करणार नाही. मी देह स्वभावाच्या, कुवासनाच्या, विशेष प्रकारे जे काही अमंगळ गोष्टी आहेत, ज्या माझ्या दैहिक जीवनाद्वारे कदाचित देव परमेश्वराला आवडणार नाहीत, त्या गोष्टीतून मी स्वतःला मुक्त करेल, आणि मी मरणाच्या अधीन नाही, पण मी देवाच्या अधीन होऊन आपल्या जीवनाची वाटचाल करेल. यासाठी माझ्या प्रियांनो, आम्ही स्वतःला समर्पित करणे गरजेचे आहे. देव परमेश्वर या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या आपण यावेळेस प्रार्थनेत असो. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू ईश्वर, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. आज प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला सांगू इच्छित आहे की जे ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगतात ते पापमुक्त आहे. जे ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगतात ते देह स्वभावाच्या पलीकडे विशेष प्रकारे आत्म्याचं चिंतन करून ते जीवन प्राप्त करून घेणारे आहे. जे ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगतात ते मरणाच्या स्वाधीन नव्हे, मरणाच्या अधीन नव्हे, पण प्रभू सार्वकालिक जीवनाचे ते वाटेकरी आहेत. प्रभू राय, या तुझ्या वचनासाठी आम्ही खरोखर तुझे उपकार मानतो. प्रभू, आमचं जीवन आम्ही सर्वस्व तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं, प्रत्येकाशी तू बोललास, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू. आणि प्रभू, ख्रिस्ताच्या ठायी येथून पुढे आमचं जीवन योग्य प्रकारे जगण्यास तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आमच्यावर तुझी कृपा असू दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो एक बाप्पा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, यावेळी विशेष प्रकारे आपण आपलं जे चिकदान आहे या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेचं, ते प्रभूला आपण यावेळेस समर्पित करूया. पुढे स्क्रीनवर येणारे जे गीत आहे, या गीतादरम्यान आपण आपलं दान प्रभूला समर्पित करू. होईल वृष्टी कृपेची, ईश
प्रेम मुक्ती असे तेने दृष्टी पुष्टी यांची दृष्टी जगी होत असे दृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची आम्हा सुवृष्टी हवी होईल वृष्टी कृपेची स्फूर्तिदायी थोरती हे जोड भारी वारीची इंड्या टेकड्यात ती वृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची आम्हा सुवृष्टी हवी होईल वृष्टी कृपेची देवा करावी आता सोबती करा स्वामी साची त्या हर्ष अपेक्षिता वृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची आम्हा सुवृष्टी हवी होईल वृष्टी कृपेची साधा प्रभु इष्ट का ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुवा वृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची आम्हा सुवृष्टी हवी या प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये प्रभू एकत्रित येऊन प्रभू तुझ्याद्वारे आशीर्वादित होण्याकरिता ही संधी तू आम्हाला दिलीस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती केली, आराधना केली. तुझ्या वचन प्रभू आम्ही ऐकलेलं आहे बाप्पा, की प्रभू ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगणे म्हणजे पापमुक्त होणे. ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगणे म्हणजे देह स्वभावातून स्वतःची सुटका करून घेणे. ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगणे म्हणजे प्रभू परमेश्वरा सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी होणे आहे. म्हणून प्रभू आम्ही यावेळेस तुझे उपकार मानतो पित्या, की प्रभू हे ख्रिस्ताच्या ठायी असलेलं जीवन तू आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे. यासाठी तू आमची निवड केली, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पौल म्हणतो प्रभू परमेश्वरा, की माझ्यासाठी जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे मजकरिता लाभ आहे. प्रभू आमच्याही करिता आज या वचनाची परिपूर्तता तू होऊ दे. आमच्यासाठी जगणे ख्रिस्त असू दे. त्या ख्रिस्ताच्या ठायी आम्ही जगत असताना प्रभू कसल्याच प्रकारच्या पापामध्ये आम्ही अडकू नये. कसल्याच प्रकारच्या प्रभू परमेश्वरा देह स्वभावाचं चिंतन आमच्या जीवनामध्ये असू नये, कारण ते मरण देणार आहे.
प्रभू परमेश्वरा, मरणाच्या स्वाधीन आम्हाला व्हावयाचं नाही आहे. आम्हाला तू जीवन दिलेलं आहे. आम्हाला सार्वकालिक जीवन प्रभू तू आमच्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणून प्रभू परमेश्वरा, ते आत्मसात करण्याकरिता प्रभू तू आम्हाला तुझी कृपा पुरीव. आणि प्रभू ख्रिस्ताच्या ठाई जीवन जगत असताना प्रभू आमच्यावर तुझं वर्चस्व असू दे. माझ्या मंडळीतील सर्व प्रभू परमेश्वरा लहान थोर व्यक्तींना तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रभू रायापती परमेश्वरा, प्रत्येकांचं तू सांभाळ कर, प्रतिपाळ कर. येथवर प्रभू प्रत्येकावर तुझी कृपा तू पुरवलीस म्हणून तुझे उपकार मानितो. प्रभू परमेश्वरा, तुझ्या आत्म्याचा वर्षाव प्रत्येकांवर तो असू दे. तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू प्रत्येकाला लाभू दे. तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने प्रभू परमेश्वरा प्रत्येकजण चालविले जाईल. प्रभू अशी तू दया कर, या समय तुला विनंती करीतो. प्रेमळ बापा, ख्रिस्ताच्या ठाई जीवन जगण्याचा जो आशीर्वाद आहे प्रभू आमच्या संपूर्ण मंडळीवर प्रभू तू दे. आम्हा तुझ्या विश्वासणाऱ्यांना प्रभू प्राप्त होऊ दे, हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे. प्रिय बाप्पा, प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. तुझे उपकार मानित आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पुन्हा एक वार प्रभू या समय आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो प्रभू परमेश्वर. या उर्वरित आठवड्यात आमचा सांभाळ कर, प्रतिपाळ कर. आमच्यावर तुझी कृपा दृष्टी ठेव पित्या. प्रत्येक आजारातून प्रभू परमेश्वरा तू आम्हाला मुक्त कर बापा. प्रभू परमेश्वरा, तुझं आरोग्य प्राप्त होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा, तुझं गौरवही आमच्या जीवनाद्वारे होईल अशी तू दया कर. माझ्या मम्मी करीता प्रार्थना करीत आहे पिता परमेश्वरा. तिला प्रभू परमेश्वरा प्रत्येक वेदना प्रभू परमेश्वरा सहन करण्याकरिता प्रभू तू सामर्थ्य दे. प्रभू परमेश्वरा, तिला तू आरोग्य दे प्रभू परमेश्वरा. प्रभू तिचं दुखणं नाही सकून प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझ्याकरिता एक जिवंत साक्ष तिच्या जीवनाद्वारे तू उभी कर, हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे. प्रभू त्या परमेश्वरा, प्रभू खरोखर आमच्या मागण्यांच्या पलीकडे देणारा तू आमचा जिवंत देव आहे. आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा तू परमेश्वर आहेस. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा, या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानितो. या प्रभू परमेश्वरा, मम्मीच्या माझ्या जीवनाकरिता प्रभू तिच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभू. तुझं पूर्ण आरोग्य दे. त्या परमेश्वराची ट्रीटमेंट चालू आहे ती योग्य प्रकारे होऊ दे, हीच या समय तुला विनंती आहे. प्रभू बाप्पा, प्रभू परमेश्वरा, प्रभू इतरही प्रभू परमेश्वरा मंडळीतील जर कोणी आजारी आहेत प्रभू, दुःखी कष्टी आहेत, अशा प्रत्येकांना या समय तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर घेऊन येत आहोत प्रभू. त्यांनाही तुझं आरोग्य दे, तुझी कृपा तू पुरवी द्या. प्रत्येकाचं अंथरूण बदलून प्रभू तुझं आरोग्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होईल अशी तू दया कर बापा. तू यावे राफा, आरोग्य देणारा, रोगमुक्त करणारा आमचा परमेश्वर आहेस. प्रत्येकाला प्रभू तुझ्या कृपेने तू परिपूर्ण कर. प्रभू परमेश्वर, आज या समय प्रभू आमच्यासोबत जे व्हिडिओच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत अशा प्रत्येकांना देखील तुझ्या हातामध्ये देतो. प्रत्येकांवर तुझा आशीर्वाद तू ठेव बापा. प्रभू परमेश्वर, आम्ही या समय तुला विनंती करतो, जे आमचं प्रभू या साप्ताहिक प्रार्थनेचं ऐच्छिक दान आम्ही तुला समर्पित केलेलं आहे, यावर तुझा तू आशीर्वाद दे प्रभू. याचा विनियोग तुझ्या गौरवाकरिता होऊ दे बापा. आणि प्रभू परमेश्वर, आम्ही जेव्हा विश्वासाने तुला देतो प्रभू, त्याचा 100 पट आशीर्वाद आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवावा आणि सढळ हस्ते देणारे आम्ही तुझे लोक व्हावे अशी तू दया कर. प्रभू परमेश्वर, आमच्या प्रत्येकांच्या गरजांची पूर्तता तू कर बापा, ही देखील आम्ही तुझ्याजवळ विनंती करीतो. प्रभू बाप्पा, प्रभू परमेश्वरा, तुझ्या स्वर्गीय भांडारातून प्रभू पुरून उरेल एवढा आशीर्वाद प्रभू तू द्यावा, ही देखील तुझ्याजवळ विनंती आहे. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला वंचितो प्रभू परमेश्वरा. प्रभू विशेष म्हणून प्रभू पुन्हा एक वार प्रभू आजच्या या प्रार्थनेकरिता आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू ख्रिस्ताच्या ठाई जीवन जगत असताना प्रभू तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, प्रेरणेने आणि प्रभू मार्गदर्शनाने परिपूर्ण करावे, ही देखील तुला विनंती करीतो. पुढील जीवन आमचं सर्वस्व प्रभू तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करीतो. या दानासह आमचं समर्पण पुन्हा एक वार तुला करीतो पिते. आणि प्रार्थना आमचा धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणा मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे मी आपल्या ऋणापासून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वेडापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसाद सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, खरोखर आमच्या जिवंत परमेश्वराने आम्हाला सांभाळलेलं आहे, त्याची कृपा आमच्यावर आहे, म्हणून देवाच्या नावाची स्तुती असो. आणि आपण प्रत्येकजण आपापल्या जीवनाची काळजी घेऊया, देवाच्या प्रार्थनेमध्ये वाढूया, त्याच्या वचनांमध्ये वाढूया आणि त्याचं गौरव, त्याचं स्तवन आमच्या जीवनामध्ये सदुदित होत राहो, हीच प्रभूची प्रार्थना आहे. मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करो. धन्यवाद.